रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा आणि एकदम लोकेशन वाईज जर विचार केला तर तीनाथ नाक्यापासून जवळ, मुलुंडपासून जवळ किंवा जे वागळे इस्टेट आहे त्या वागळे इस्टेट कामाला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तसं बघितलं तर लोकेशन वाईज खूप चांगल्या पद्धतीचा आहे. जर बघितलं आपण तर कशिश पार्क नावाचं साधारणतः 20 वर्ष जुनं असणारे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं चांगलं आणि प्रशस्त असणारं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची जागा आहे, ग्राउंड्स आहेत, गार्डन्स आहेत, ओपन जिम आहे आणि अशाच पद्धतीचं खूप सुंदर आणि एक मोठं जुन्या पद्धतीचं म्हटलं तरी चालेल एक कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथे आपल्याकडे एक 2 BHKचा फ्लॅट आहे. जर तो फ्लॅट तुम्ही बघितला तर बाहेर जाताना हा पश्चिमेला आहे आणि घराच्या आतमध्ये येताना पूर्वेला असणारा फ्लॅट आहे. जर आपण घराच्या बाहेर आलो तर तुम्हाला इथे 2 फ्लॅट, अधिक त्या साईडला असे 2 फ्लॅट आणि मस्त आणि चांगल्या पद्धतीची अशी लिफ्ट मिळणार आहे. बिल्डिंग तशी जर बघितली तर ग्राउंड प्लस 7 माळ्याचीच बिल्डिंग आहे. ओपन कार पार्किंगची सुविधा आपल्याला इथे मिळणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट इथे ही आहे की तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स इन्क्लूड करून साधारणतः 1500 रुपये पर्यंत हा इथे मेंटेनन्स असणार आहे. सोसायटी झालेली आहे, बिल्डिंगला OCC त्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटेड आहेत. फ्लॅट बाकी जुना कार्पेट असल्या कारणानं 600 जुना कार्पेट आहे. त्याच्यामुळे फ्लॅटची जर हॉलची साईज तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की खूप मोठा आणि खूप प्रशस्त फ्लॅट हा नक्की आहे. घरामध्ये उजेड चांगला आहे, घरामध्ये हवा चांगली आहे आणि जरी टॉप फ्लोअरला घर असेल तरी ते मात्र लिकेज वगैरे कुठेच घरामध्ये नक्कीच नाही आहे. पण जरी वरती आहे तर सोसायटीमध्ये वरती टीन शेड लावायचं काम बाकी चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे लावलेले आहे. त्याच्यामुळे तुमचा इथे लिकेज होण्याचा जो प्रश्न आहे तोही संपणार आहे. लिफ्ट असल्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते ज्या मंडळींना अशा लोकेशनला चांगल्या पद्धतीचं असं घर हवं असेल तर ह्या आहे पर्याय आपल्याकडे आहे. जर तुम्ही इकडे ह्या साईडला आलात असं एल शेपमध्ये खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे. तुम्ही किचनमध्ये पण उजेड बघू शकता किती चांगला आणि किती पद्धतशीर आहे. आणि गॅसची पाईपलाईन बाकी इकडे आलेली आहे. परत इकडे जरी तुम्ही बघितलं इथं पण स्टोअरसाठी तुम्हाला चांगली आणि मस्त जागा असणार आहे. ह्या साईडला एक फ्रीज लावायला, परत तुम्ही इकडे एखादा जरी तुम्हाला किचन बनायचं एक्स्ट्रा तरी इथं बनवू मात्र नक्की शकतो आपण. अशा पद्धतीचं हे तुमचं खरं तर किचन होतं. ज्यावेळेला किचनच्या आपण पुढे जातो त्यावेळेला मात्र तुम्ही गेल्यानंतर एक तुमचं एक एक्स्ट्रा रूम आहे, हे बेडरूम असणार आहे. या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल या बेडरूमची साईज खरोखर खूप मोठी आहे. कारण जुनं ते सोनं ज्या पद्धतीने आपण म्हणतो खरं त्याच्यामुळे हे घराची साईज पण जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आहे. कारण इकडे स्टोरेजसाठी आहे, इथे यांनी भगवंताचं मंदिर बनवलेलं आहे. पण इथे तुम्ही मस्तपैकी असं चांगलं कपाट इथं बनवू शकता आणि परत तुमचा बेड तुमचा एक्स्ट्रा लावू शकता. इथे जरी बघेल तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी बाकी मस्त आणि चांगल्या पद्धतीची खिडकी असणार आहे. कपडे वाळत घाल इकडे जागा व्यवस्थित आणि चांगली आहे. आणि जर तुम्ही बेडची इथं तुम्ही बेड बघितलं तर खूप मोठा असा बेड बाकी तुम्ही इथं नक्की लावू शकता. वरती ह्या मालकांनी थोडं स्टोरेजसाठी जागा ऑलरेडी केलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येतो, बाहेर जर तुम्ही बघू शकता इथे वॉश बेसिनसाठी मोठी जागा दिलेली आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं एक वॉशरूम बाथरूम, मस्त वॉशरूम बाथरूम चांगलं आहे. आणि जर आपण ह्या इकडनं ह्या साईडला जर आलो तर इथं बाकी तुम्हाला खूप मोठी जागा आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन ह्या सगळे कपडे वाळवायचे किंवा स्टोरेज म्हटलं तरी तुम्हाला इथे मोठं चांगलं नक्की होऊ शकतो. एवढी मोठी जागा बाकी इकडे नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं याचं बाथरूम होतं. आता ह्या राहिला प्रश्न बाथरूमच्या वरती जरी तुम्ही बघितलं तर इथं पण खूप मोठी स्टोरेजसाठी तुम्हाला जागा उपलब्ध नक्की असणार आहे. नंतर आपण शेवटच्या बेडरूममध्ये जेव्हा येतो, हे शेवटचं बेडरूम जर तुम्ही बघितलं तर इकडे ह्या मालकाने सध्या इकडे एक कपाट ठेवलं, इकडे एक कपाट ठेवले आणि मध्ये बेड सुद्धा ठेवलेला आहे. पण तुमचा जो सकाळचा सूर्य आहे तो सकाळचा सूर्य तुमच्या घरामध्ये डायरेक्टली येणार आहे. कारण ही जी खिडकी आहे दिसला आहे आणि मागं जर बघितलं ते मस्त आणि सुंदर असं मेंटेन असतं तुमचं म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला या साईडचा व्ह्यू बाकी मिळतो. शेजारी तुम्ही जर बघितलं तर अदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी खूप मोठी जागा लँड पार्सल घेतलेलं आहे आणि त्यांचं कामही तिथे बाजू चाललेलं आहे. मुलुंड लोकेशनला ज्या मंडळींना जायचं किंवा मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी पण मला असं वाटतं खूप चांगली जागा ही असू शकते. परत इथे एक वॉशरूमची सुखसुविधा करून ठेवलेली आहे, ही अशा पद्धतीची तुम्हाला इथे मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. आता ह्या फ्लॅटवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कोणत्या बँकेकडे जरी गेला तर तुम्हाला लोन बाकी इथे नक्की मिळणार आहे. आणि लोनचं जर तुम्ही बघितलं तर कुठेही तुम्हाला लोन वगैरे सगळं मिळेल. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांनी खरं तर ह्याची किंमत ठेवताना 1,33,00,000 रुपये किंमत कोट केलेली आहे. 1,33,00,000 मध्ये ते कमी करतील, पण तुमचं पेमेंट कसं आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करून त्याच्यानंतर ह्या फ्लॅटवरती निगोशिएशन हा पार्ट आपला थोडासा राहणार आहे.
अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज आपण कार्यक्रम करतो. मला असं वाटते तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या घरं जास्त बघा. हीच तुम्हाला सगळ्यांना नंबर देतो. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण.